घडामोडी। शहरात रस्त्यावर कचऱ्याची ढीग साचली असताना आता सोसायट्यांच्या आवारात अक्षरशः कचऱ्यांची ढीग साचली आहेत. रस्त्यावरील कचरा काही प्रमाणात उचलला जात असला तरी सोसायट्यात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी गेल्या 3 दिवसापासून फिरकली नसल्याने सोसायटीच्या आवारात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे आजपासून सीपी तलाव हस्तांतरण स्थानकातील कचरा उचलण्यास सुरुवात झाली असून 1 ते 2 दिवसात कचऱ्याची समस्या सुटेल असा दावा पालिकेने केला आहे. कचरा उचलण्यासाठी दररोज 45 डंपर सेवेत आहेत. समतानगरमधील अनेक मोठ्या गृहसंकुलात हा विषय गंभीर झाल्याने प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. सीपी तलाव हस्तांतरण स्थानकातून कचरा उचलण्यास सुरुवात झाली आहे. एका डंपरसाठी ये-जा करण्यासाठी 5 तासांचा कालावधी जातो, त्यामुळे चालकही हैराण झाले आहेत. डंपर उशिराने परतीच्या दिशेने येत असल्याने पुन्हा काही भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचत आहेत. सीपी तलाव या ठिकाणी कचरा टाकणे बंद करण्यात आला आहे, तर दुसरीकडे अडकोलीत कचरा वाहून नेण्यासाठी जास्त कालावधी जात असल्याचे कारण प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र या सर्व गोंधळात शहरात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेत. मात्र आता शहरातील सोसायट्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. समतानगरमधील सोसायट्यांमधील कचऱ्याचे ड्रम ओसंडून वाहत आहेत, तर इमारतीमधील नागरिक बाहेर रस्त्यावर कचरा टाकू शकत नसल्याने हा कचरा आता घरातच साठवला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नागरी समस्या तसेच शहरात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता एकही अधिकारी भेटत नाही. अधिकारी व्हिजिटला गेले असल्याचे कारण सांगण्यात येते, त्यामुळे नागरिकांना आपल्या व्यथा मांडता येत नाहीत. ही बाब ध्यानात घेऊन ठाणे महानगरपालिका आयुक्तांनीच आता अधिकाऱ्यांची भेट घडवून द्यावी अशी अनोखी मागणी समाजसेवक संगम डोंगरे यांनी केले. संगम डोंगरे यांनी याबाबत आयुक्तांना पत्र दिले. महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नागरिक समस्यांबाबत समाजसेवक संगम डोंगरे यांनी नौपाडा प्रभाग समितीचे इथे एक अनोखे आंदोलन केले. तिथे सहाय्यक आयुक्तांची भेट झाली नाही, त्यामुळे ते डायरेक्ट महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले होते. विविध नागरी समस्यांसाठी संगम डोंगरे पाठपुरावा करत असून वेळोवेळी त्यांनी आंदोलने केलीत. या संदर्भात डोंगरे यांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घेण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहारही केले आहेत, परंतु प्रत्येक वेळेला साहेब मीटिंगला गेले आहेत, साहेब बैठकांना गेले आहेत, साहेब व्हिजिटला गेले आहेत अशी उत्तरे दिली जात आहेत. ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जनतेचे सेवक असून नागरिकांशी संवाद साधणे हे त्यांना क्रमप्राप्त आहे. तरी अधिकारी नागरिकांना भेट देत नसल्याने आता आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घडवून द्यावी अशी मागणी संगम डोंगरे यांनी केली आहे. ठाणे शहर हे दाटीवाटीने उभे राहिलेले शहर आहे. येथे अनेक ठिकाणी गल्ली बोळातून प्रवेश करावा लागतो. अनेक वेळा रुग्णवाहिकांना आपत्कालीन परिस्थितीत प्रवेश करणेही मुश्किल होते. अशावेळी या समस्यांवर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेने दुचाकी रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 30 दुचाकी रुग्णवाहिका विकत घेतल्या होत्या. त्याकरिता 42 लाखांचा खर्च करण्यात आला. पण आजच्या घडीला यातील सर्व दुचाकी रुग्णवाहिका एका खाजगी रुग्णालयाच्या नजीक असलेल्या महापालिकेच्या उद्घाटन न झालेल्या पार्किंग प्लाझामध्ये धुळकात पडून आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ठाणे महापालिका दुचाकी रुग्णवाहिकेसाठी बजाज कंपनीची अव्हेंजर या 30 गाड्या खरेदी करण्यात आल्यात. या एका दुचाकीची किंमत 96,351 रुपये. याप्रमाणे 30 दुचाकीसाठी 28,90,530 रुपये इतका खर्च करण्यात आला होता. या जोडीला या दुचाकीवर आरोग्य साहित्य ठेवण्याची व्यवस्था करण्यासाठी 13,51,000 रुपये असा एकूण 42,42,210 रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात डिफिब्रिलेटर यंत्रणा शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. मागील काही वर्षात ठाणे शहर हे वेगाने वाढले आहे. रस्ता रुंदीकरण झाले, परंतु शहरातील काही रस्ते आजही अरुंद राहिलेत. अशा ठिकाणी रुग्णवाहिका जाणे देखील शक्य होत नाही. गेली तरी रुग्णालयापर्यंत पोहोचताना वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला वेळ लागतो. त्यामुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळतील अथवा नाही याबाबतचे सांगणे कठीण आहे. अशावेळी येथील रुग्णांना तात्काळ उपचार कसे मिळतील यासाठीचा पालिकेने हा प्रयत्न केला होता. या दुचाकीवर विंडशील्ड, सायरन, वैद्यकीय साहित्य ठेवण्यासाठी बॉक्स आणि इतर साहित्य बसवण्यात आले होते. या दुचाकीच्या माध्यमातून शहरातील रुग्णांपर्यंत तात्काळ पोहोचून त्यांना आरोग्य सेवा पुरवणे शक्य होणार होते. पण सध्याच्या घडीला या सर्व दुचाकी पार्किंग प्लाझामध्ये धुळखात पडून आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा परिसरात रुग्णालय उभारण्याकरिता आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने 58 कोटी रुपयांचा निधी 2 वर्षापूर्वी मंजूर केला असून या रुग्णालयाची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करणाऱ्या ठाणे महापालिकेला रुग्णालयाच्या जागेसाठी अद्याप भूसंपादन करणे शक्य झाले नाही. नागरिकांच्या विरोधामुळे भूसंपादनात अडचणी येत असल्याचे पालिकेचे म्हणणे असून या संदर्भात ठाणे महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठवून रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन येथील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. ठाणे महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा परिसराची लोकसंख्या 4 ते 5 लाखांच्या आसपास आहे. दिवा शहरातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी ठाणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरात जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालिकेने दिवा शहरात 6 ठिकाणी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. या दवाखान्यात नागरिकांना मोफत तपासणी, औषधे दिली जातात. या दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या देखील खूप मोठी आहे. परंतु पुढील उपचारासाठी नागरिकांना इतर शहरामध्ये जावे लागत आहे. त्यामुळे दिव्यात रुग्णालय उभारण्याची मागणी होत होती. ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याच्या नगरविकास विभागामार्फत दिवा परिसरात रुग्णालय उभारण्याकरिता आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी पालिकेला प्राप्त झाला असून त्याचा उल्लेख यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेने केला आहे. 2 वर्षापूर्वी निधी मिळूनही ठाणे महापालिकेला दिवा रुग्णालयाच्या जागेसाठी भूसंपादन करणे शक्य झालेले नाही. होळीचा सण आज मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केला जाणार आहे. उद्या शुक्रवारी धुलीवंदन आहे. त्या दिवशी रंगाची उधळण होणार असून येत्या सोमवारी तिथीनुसार शिवजयंती आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस सज्ज झाले असून बंदोबस्तासाठी SRPFच्या कंपन्या, होमगार्ड मदत घेण्यात आली आहे. सण उत्सवामध्ये आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडली जाणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले. आज गुरुवारी होळी असून ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत 570 ठिकाणी होळीचे दहन केले जाणार आहे. शुक्रवारी धुलीवंदन आणि सोमवारी 17 मार्च रोजी शिवजयंती आहे. त्यानिमित्त 97 मिरवणुका निघणार आहेत. या सण उत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 3443 पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.